डाव्या बाजू सलावणी गाडी मध्ये बैसली दिव्य शुभ्र फेटा दिव्य शुभ्र शर्ट शुभ्रच ते धोतर आन हळूच खिडकीतून पाहुणे घेती भक्तांचा समाचार गोपाल कृष्ण सद्गुरु नरहरी बाबा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथ गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा श्री संत गुलाबराव महाराज की जय। उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो,
श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांना ज्या दिवशी माणसाच्या बाईच्या जीवनात देवाची कृपा होते, कृपा कशी 4 आणि 8 आणि 16 ने कृपा होते. ते कोण्या देवाची देव 33 कोटी आहेत आपल्या हिंदू धर्मात. ते महत्वाचं आहे. तर जो परमात्मा निर्गुण असून तुमच्या आपल्यासाठी सगुण झाला, म्हणजे माणसासारखा झाला, आकार आला, हातपाय कान नाक डोळे, विठोबा श्रीराम प्रभू गोपाल कृष्ण हे नाव स्वतःला ज्यानं ठेवून घेतली, झाला सोपा. वास्तविक परमात्मा तसा नाही. पाय नाही, कान नाही, डोळे नाही. अपानी पादो जवनो गृहीत्वा साक्षी चेता केवलो निर्गुण असं वेदान स्मृतीने ज्याचं वर्णन केलेलं आहे तो द्वितीय आपल्या देवाचा. तो देव मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या हृदयात व्यापक आहे. त्याला म्हणतात निर्गुण रूप देवाचा. निर्गुण विषय जरा भारी आहे, पण तुम्ही सदैव ऐकणारे तुमच्या ध्यानात येते. तुमच्या माझ्या हृदयात विठोबा आहे, मुंगीच्या हृदयात विठोबा, हत्तीच्या तो सारखाच आहे, लहान मोठा कोणीच नाही. म्हणून माणसाच्या हृदयातला विठोबा गेला की त्याला लोक काय म्हणतात, माणूस मेला. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुकू नका. तुकोबान सांगू, तुम्ही जे डोळ्यानं पाहता हे अंदर विठोबा आहे म्हणून. ऐकवी म्हणजे कानानं ऐकता अंदर विठोबा आहे म्हणून. अंदरला विठोबा गेला की एका घंट्यात तर तयारी होते. एकाच घंट्यात कशी होते ते काही तुम्हाला सांगा लागेल. तुम्ही विचारत आहे त्यातले कसे लाकडा रचा, कसे गौरेचं दुपुट काळा, कसे फोन लावा, कसे घाई घाई बोलावा कोणाला, सर्व माहित आहे. पण संतांनी सांगलं की बा अंदरला विठोबा गेला की माणसाची पतेऱ्याला जरी किंमत आहे की बाईला सकवून त्याची याद येते, तिथली किंमत नाही. बरं असू द्या. तर आज तुमच्यावर माझ्यावर पंढरीच्या राजाची जो निर्गुण असून सगुण झाला, माय बाप नारायण असताही तो निर्गुण, तुम्हासाठी झाला सगुण, तुमची स्मरण विसरले. देव आपल्यासाठी हे देवानं अवतार घेतले, आम्हासाठी अवतार. तुकोबा म्हणतात हे अवतार जे प्रभूने घेतले कोणासाठी घेतले, आमच्यासाठी घेतले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुंदर. परमात्मा रानडुकराचं रूप घेतलं देवानं, हिरण्याक्ष मारायले. मत्स्य अवतार घेतला, कासवाचा अवतार घेतला माझ्या पांडुरंगानं. नरसिंह अवतार घेतला, खाली झाला माणूस आणि वर झाला सिंह. हिरण्यकश्यपूला फाडून टाकला. आम्हासाठी अवतार. हे जे भगवंतानं अवतार धरले, तुकोबा म्हणतात आमच्यासाठी धरले. काहून? तामा राखी पाठीकडे आपण कडी काळाशी भिळे. आमच्यावर संकट आलं की तुकोबा म्हणतात तू विठोबा आम्हाला काय करते, त्याच्या पाठीमागे लपून ठेवते आणि स्वतः देव भक्तासाठी शंख चक्र गदा पद्म घेऊन भक्ताच्या वैऱ्याले खलास करते, मारते, फाळून टाकते. अशा त्या परमेश्वराचे म्हणजे रखुमाईचा जो पती चंद्रभागेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून जो आपल्या भक्ताचे रात्रंदिवस वाट पाहत आहे, असा जो दयेचा सागर करुणाशील पतिताले पावन करण्यात 1 नंबर ज्याचा आहे. मंडप नाही, काही व्यासपीठ नेतृत्व नाही आहे की नाही, बा गाजाबाजा काही नाही. पण आजचा दिवस भारतात नाही, या बंद्या जगाच्या पाठीवर असा काही चमत्काराचा दिवस आहे. क्रांतिकारी दिवस म्हणतात याला. क्रांतिकारी म्हणजे जे आज लोक कोण केलं नाही ते ज्याईनं केलं त्याला म्हणतात क्रांतिकारी महापुरुष. तर आजचा दिवस म्हणजे कसा आहे की आजच्या दिवशी मोबाईल बंद करा. जगद्गुरु तुकोबा राया तुमच्या आपल्यासारखेच 2 हात 2 पाय कान बारकशी फेटा जिजाबाई नावाची पत्नी, महाद्या भागीरथी मुलं लेकर, मिरचीचा व्यापार केला, उद्योगधंदा केला, सावकारी केली, कीर्तन केले, सर्व सर्व सर्व
पण आज तुकाराम बीज म्हणजे आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराया कौन हा देह पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यापासून बनलेला आहे. हा नाशिवंत आहे. देहा पाचाचा घेतला उसना शेके ज्याचा त्याशी देणे लागे. लाकडाई जायसांत टोपलभर राख होईल, जमिनीत रोयसांत टोपलभर किडे होती. तो राजा असो की पंतप्रधान असो की कोणी ज्ञानी पंडित असो, सर्वेची गती आहे का ऐकी. पण आजच्या दिवशी तुकाराम बीज म्हणजे आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबा राया तुमच्या आपल्या देखत इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये वैकुंठातून भगवंतानं विमान पाठवलं. आणि त्या विमानावर जे देवाचे नोकर असतात त्याला पार्षद म्हणतात. पार्षद काय म्हणतात? पार्षद. आणि ते देवासारखेच आहे. देव जसा 4 हाताचा शंख चक्र गदा पद्मधारी तसेच ती कोण म्हणेन हा देव नाही. देवच देवासारखा चतुर्भुज नर भवनी. ज्ञानोबा माऊली सांगा आपण रोज म्हणतो. तर ते विमान चंद्रभागेत इंद्रायणीच्या वाळवंटात उतरलं. पार्षद लोक देहूमध्ये तुकोबाच्या घरी आले. तुकोबाने निरोप सांगला. आधी दर्शन घेतलं तुकोबाचं. तुकोबाच्या हातात शंख चक्र गदा पद्मने काहीच नाही. चिपोळ्यान विनान भजन चालू विठोबा विठोबा. त्याच्या हातात सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहे क्षणम सहार वक्ष स्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णू शिरसा चतुर्भुज. असं त्याच्या अंगाचा उजीव पडेल. आणि त्यानं तुकोबाचं पाय धरले. तो काय म्हणाला, भाऊ काय निरोप आहे, कुठे असता बा तुम्ही, तुमची काय सेवा करू आम्ही. त्याने सांगला आम्ही वैकुंठातून आलो. विष्णू परमात्म्याचे आम्ही पार्षदगण आहो. न तर भास येते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं ज्या महाविष्णू परमात्म्याचं देवाचं वैकुंठ धाम आहे तिथले आम्ही लोक. बरोबर भाऊ आमच्या घरी कसे आले बा. त्याने सांगलं तुकोबा तुमचा अर्ज विठोरायाच्या जवळ एकदा गेला होता. बरं वारकरी पंढरीला चालले. तुकोबा जाऊ शकले नाही, युद्धात होतात. तुकोबानं वारकऱ्याला सांगलं की एवढा करा उपकार आणि देवा सांगा. तुम्ही चालले पंढरीले मा नमस्कार विठोबाला सांगा. ते मला सांगू. पण तुका माऊलीने सांगलं की एवढंच नाही, या जगात आता माझी राहण्याची इच्छा नाही. तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी मले कोण्या दिवशी नेता, तो काळ वेळ कधी नेता हे लवकर सांगा. आता माझी या जगात राहण्याची इच्छा नाही, मूळ लवकरी पाठवा, मला घेऊन जा. हा अर्ज जगद्गुरु तुकोबारायाचा देवाच्या जवळ जायला होता. मग देवाची सही झाली, कृपा झाली, ते विमान आलं इंद्रायणीच्या वाळवंटात. पण संतांचं हृदय बाप काय मोठं असते, काय मवाळ असते, किती शुद्ध असते. आपल्यासारखा तर फटकन बसला असता इवाना, फटकन. पण असं दरवाजा लावून घेतला असता आणि काचे वर केले असते, खुनवलं चाललं. पण ते तुकोबाराया सेवितो हा रस वाटितो आहे. साधू आपण पोटे नसतात. माणूस फक्त आपल्याच पुरतं पाहिजे. हम दोन हमारे नाही. साधूचे लेकर किती आहेत माहित आहे बापा. हे विश्वाची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जा. हे बंद जग माले कृवाय मा आहे त्याला म्हणतात. तुकोबा म्हणत भाऊ कोण कोण अधिक वैकुंठ आले, मला सोबती जर सापडतील तर थांबता काय तसलं मी येतो गावातून चक्कर मारतो. त्याला हसवा लागेल. सांगा काय तुकोबाचं होतं. पण देवानं पाठवलं ना काम करणार ते. म्हणून आम्ही इंद्रायणीच्या वाळवंटात विमानाच्या जवळ तुकोबा या. तुकोबा म्हणजे गावात फिरलो. कोणी दिसो, कोणी माणूस, राजकारणी गजकारणी मंत्री प्रधान शेतावर जाणारा धसा येणार त्या बाया कोणी दिसो. तुकोबा म्हणतात चालता का वैकुंठ आले, इवान ये नाही इंद्रायणीच्या वाळवंटात उभा देवाचे पार्षदगण आहेत. चालता का वैकुंठ आले. लोक म्हणत आमची निष्ठा व्हायची राहिली, वैकुंठ आलेच कसं काय या कुठंही राहिली ना आमची व्हायची, अजून धोका व्हायचा राहिला वैकुंठ आले.
जगाची रीत म्हणजे ज्याच्यात काही दोन खळकू भेटतात तिकडे पळतात लोक. आता कीर्तनाला आले तुम्ही भागवत काय भेटते कसं काय येईल कोणी लोक भेट्यावर फार जोर. पण जे जगात भेटणार नाही कुठेच, ज्याचा नाश होणार नाही ते कथा कीर्तन साधूच्या जो भेटत म्हणून या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत म्हणतात टाटा बिर्ला, अनिल अंबानी आहे ना. हे टीव्ही पाहणारे लोक हो, हा अनिल अंबानी टाटा बिर्ला खूपच श्रीमंत आहे म्हणतात भारतात. पण बंद्या भारतामध्ये कोणी गावात, कोणी देवळात, कोण्या झोपडपट्टीमध्ये कुठेही तरी अनिल अंबानीची टाटा बिर्लाची आरती सुरू झाली असं ऐकलं का तुम्ही? संध्याकाळच्या पहिले कुठे ऐकलं काय तुम्ही ना? सुनबाई दिवा लावला आरती टाटा बिर्लाची लय मोठ्या पैशावाल्या बोवांना सुनबाई ऐकलं कुठे? अरे आमच्या गजानन माऊलीच्या अंगावर कपडा बी नाही, हाय काय कपडा, माळ बी नाही, गंध बी नाही, काही. बंद्या भारतात आरती होते, बंद्या भारतात. जय जय सच्चिद स्वरूपा स्वामी गणराया अवतरला से भूवर जडमुळ ताराया जय देव. सरकारचा कायदा आहे, संविधानामध्ये लिहिलेला आहे, सरकारी ऑफिस मध्ये देवाचा संताचा फोटो लावता येत नाही, म्हणजे त्याच्यामुळे वाद निर्माण होता आणि आरती तर करताच येत नाही. पण भारताच्या केंद्र सरकारचं खातं आहे रेल्वे स्टेशन, दर गुरुवारी गजानन बाबाची आरती होते ना. कवळाई कलेक्टर असून किती माणूस असो दर गुरुवारी आरती खाऊन होते. गजानन बाबांनी सांगलं काय, लावा ना करा ना आमचा फोटो बिटो लावा ना बे ना, दर गुरुवारी आरती करत जा बा. काहीच नाही, ते त्याच्या अवस्थेमध्ये रात्रंदिवस तल्लीन आहेत. उदक काय म्हणे यावं माझं प्याया, तुळशी तत्व धावे सेवा वया धावे. पाणी म्हणत नाही की तुम्ही यान मला प्या. ज्याला उन्हाळ्या लागल्या पांडे हर आले तो जाते घागर पाणी पाहिजे. साधू गावले म्हणून कोणाला यान जा, ज्याला मरणाची याद असेल तो जाईन साधू जो. ए गजानन बाबाच्या जो इतके लोक जातात. बाबा आता संस्थांना कायदा केला, सूचना दिल्या भक्तायले की आपल्याच गावात उत्सव करा. शेगावात इतके लोक माहीत नाहीत. आता काचा हे गजानन बाबाचं वैभव काहून झालं असं. खऱ्या संताचं काम कसं असते तसे त्या तुळीचे आपले तुकोबा बंद्या गावात फिरले, कोणी चालता का बसून खाले मग नाही. कोणाचं मन का चटकेल, कोणाचं मन का चटकेल, बंद्या देहो फिरली तुकोबा एकही गिराईक भेटला. त्या तुकोबा साधं बोलत ना बरं, तुमच्या आपल्या अभंगात बोलत. तुकोबा गावात फिरले काय म्हणतात, देव घ्या कोणी ऐका आला. चालता का मग लोकांच्या तोंडाकडे पाहिजे तुकोबा. तू लोकांनी सांगलं देव न लगे देव. तुमचा देव ज्या भरण्यात ठेवायचा आहे, ज्या हृदयात, त्या हृदयात आम्ही पैसा प्रतिष्ठा कांदे मुळे गाजर संत्र जाम कलदार भरेल चालत. देव ठेवायला जागा नाही तुकोबा, नाही तर ठेवला असता बरं. बा तुम्हाला काय सांगा, एक गिराईक भेटलं नाही तुकोबा. देव न लगे देव न लगे साठवणाचे तोंडले. मग तुकोबा घरी आले. मग तुकोबाने जिजाबाईच्या जोड केले. जिजाबाई चुलीचा स्वयंपाक करत होते. मला जिजे तू तरी आता महासंघ वैकुंठारीचा, गावात मला कोणीच भेटला नाही. हे पाय काय करतं या माया जळामध्ये पडलो तर टाकतं तू. तर जिजाबाईने सांगलं स्वामी तुमचं आहे ते बरोबर आहे, पण माही बरोबर आहे, जरा काय काम आहे तुकोबा मला सांग बा. आता तू जन्म बरंच ऐकत आलो, आताही सांग. जिजाबाईने सांगलं पहिली गोष्ट, माया बापानं जे म्हैस दिलाय ते मायाशिवाय दूध काढून देत नाही. आप्पाजी गुळवे, जिजाबाईच्या बापाचं नाव काय होतं, आप्पाजी गुळवे, पुण्याचे फार श्रीमंत घराणं. मग तुम्ही म्हणसान आप्पाजी गुळवे एवढे श्रीमंत होते, मग हे सोयरीक कशी केली तुकोबाच्या घरीतल्या याच्यात काऊन दे. अरे लग्न झालं त्या की तुकोबा एवढे श्रीमंत होते की पहिला नंबर होता पुणे जिल्ह्यामध्ये. इतकी श्रीमंती, इतके दुकानं होते तुकोबाचे आणि इतके रोख पैसे, सावकारीचा धंदा होता.
व्याजानं पैशाचा हे गठ्ठे होते लोकांची दिल्ली खापवली एवढीच श्रीमंत जिजाबाईच्या बापाचं काय चुकलं पण परिस्थिती बदलली पुढे दुष्काळे पिढीले द्रव्यानेला मान स्त्री एक अन्न करता मेली कोपला पाटील गावाचे लोक आता मज भीक कोण घाली असं परिस्थितीमुळे काय झालं की ते धनद्रव्य गेलं जिजाबाई म्हणे एक कारण म्हैस माझ्याशिवाय दूध देत नाही दुसरी गोष्ट माया पोटामध्ये तुमच्यापासून झालेला 7 महिन्याचा गर्भ आहे मी वैकुंठाले कशी ओ गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सद्गुरू हरी बाबा की जय. मग तुकोबाला समजलं की आता आपल्याला एकट्याने जायला पोहोचते जमत नाही कोणी ऐकत नाही वाजत असे बोंब कोणी नाही ऐकती हरी हरी न म्हणती त्याची पोर झाली हानी उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. मग तुकोबा एकटेच गेले चिपोळ्या विना घेऊन पांडुरंग 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 गजर करत आणि ज्या वेळेस तुकोबा ते विमान पाहिलं पार्श्वजनाने स्वागत केलं ना आता विमानात बसावं मग लोकांना पटलं खरंच आहे ना आता हे विमान सर्व देहो गाव गेलं मग जिजाबाईला वार्ता जिजाबाई गेली पाहिजे ज्यानं तुकोबाचा जन्मभर छळ केलता मंबाजीबा सारखी ती गेली साधू सगळ्यांनीच आवडते असा जगात कोण आहे की त्याला देवन साधू आवडणार आणि त्या ठिकाणी तुकोबा आता विमानात बसावं तर राजे महाराजे देवाधिक सगळ्याला खाणारा जो काळ आहे काळाच्या जोर दया माया नाही बिलकुल नाही एक सेकंद बी नाही लपकत तो वेळ झाला म्हणजे घेऊन जाते जीवाले तो काळ आला तुकोबाच्या पाया लागला म्हणे तुकोबा मला ओळखला काय तुकोबा म्हणत भाऊ तुम्हीच सांगा कोण आहे म्हणे मी बंद्या जगाला खाणारा कोणाला न भेणारा माणूस मा नाव आहे काळ लोका काळ खाये बरं तुकोबा म्हणून तू इथे काळ आला मग तुझं काय काम आहे त्यानं सांगलं म्हणे मोठे मोठे नेले मानधाता नृपराज जो कृतयुगी लंकार झाला मृत जेने रावण कुंभकर्ण बदिले श्रीराम तोही गत श्रीकृष्णाधिक थोर नृपती ही गेले न त्यांची मिती म्या मोठे मोठे नेलाय पण तुम्ही मला काही मान दिला नाही मा काही मान राखला नाही मला काही झालो नाही तुम्ही आता डायरेक्ट विमानात बसता वैकुंठाला चालले काय तुकोबा हो माझ्या पांडुरंगाने पाठवलं मी आता जाणार म्हणे मग मला काहीतरी सेवा सांगा मा उद्धार का आलो मा मान राखा काही मला मोठे मोठे भेटतात तुकोबा म्हणत मग एक जागा आहे एक चान्स आहे ते तुझी गरज असेल तुला पटत असेल तर कर सांगा काय तुकोबा म्हणत त्या पायरीच्या पुढे डोकसं ठेवलं विमानाला चढायला पायऱ्या होत्या की नाही तर सगळ्यात खाली जी पायरी होती त्या पायरीच्या खाली तू डोकसट होई मग तुझ्या डोक्यावर मी पाय देतो विमानात बसतो ते तुला पटत असेल तर बरं बापा नाही तर फुरफुरी नगर असेल तर मग ठेवू नको काळाला समजलं हुशार होता तो त्याला समजलं की हा चान्स पाय जरी पडले साधूचे तरी उद्धार होते ना आपला आपण काळा तिकडे चालते आपली फुरफुरी काही नाही तुकोबा म्हणून त्यानं ते पायरी जी होती विमानाची त्या पायरीच्या दिवस खाली सवांमध्ये निजला आणि डोकसट होईल तुकोबा मग त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तर मग पायऱ्या चढत चढत तुका लोका काळ खाईन आम्ही माथा दिला याला म्हणतात पुरुषार्थ असं जीवन जगलं पाहिजे तुका माऊलीने सांगलं लोक आज मी टिंगल करतात मला हसतात पण हे माझे भक्त हो बहिणाबाई रामेश्वर भटजी ऐकून घ्या माझ्या 14 टाळकऱ्यांनो एक दिवस असा येईल की धन्य म्हणवीन इह लोकी लोकान भाग्य आम्ही तुका देखी याला म्हणतात पुरुषार्थवादाचं जीवन तुकोबा विमानात बसले पण मग आता विमान उडणार आता ड्रायव्हर लोकांनी सांगलं पार्श्वदाईना आता तुकोबा चालले वैकुंठात मग लोक लढ्या पडायला लागले जा धावले तुकोबा उरपोटच तुकोबा जाता जाता एकदा रामाला आशीर्वाद द्या तुकोबा म्हणत आता माणसा परत आशीर्वाद द्यायला मला वेळ नाही आज लोक काय तुम्ही झपी जायला होते
पण आता मी काय करतो, बंदेल यकरवकाच आशीर्वाद देतो. चालीन काय म्हणत चालते, बंदेल यकरवका, एकाच दगडात बंदे पक्षी मारायचा आशीर्वाद. मग लोकांना हात जोडले सांगतो बाबा द्या आता आशीर्वाद. काही जण तरी मान वर करत मला पहिले हो सरायले ते. मग तू काय माऊलीने आशीर्वाद द्यायला सगळं येईल. कर्म धर्म मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जो चांगले कर्म करीन, जो चांगलं बोलीन, जो चांगले संकल्प करीन, त्याच्या पाठीशी विठोबा रातभर दिवस राहील. जो याच्या खिलाफ काही काय खराब मराब करीन, त्याचा विठोबा कुट्टी करीन. घ्या मा आशीर्वाद गोपाल. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. आणि म्हणे रामेश्वर सकाळपासून आणि गेले ते विमानी बैसोनिया. मग तुकोबा विमानात बसले, सर्वांच्या समोर विमान वैकुंठात गेलं. तो आजचा दिवस आहे, आजचे तुकाराम बीज म्हणतात. आजची तिथी फार भाग्यवान. निळोबाराया शिष्य होते तुकोबाचे. निळोबाराया पिंपळनेरचे सदै तुकोबाकडे टाळ घे कीर्तनात उभे राहिले. तुकोबाचे पाय धरत म्हणत तुकोबा मला मंत्र द्या, तुम्ही माझे गुरु बना, मी तुमचा शिष्य बनतो. जन्माला येऊन माणसानं असं नाही आम्ही म्हणत की नरहरी बाबाला गुरु माना, नाही नाही नाही, कधीच नाही, आम्ही असं म्हणणार नाही. पतिव्रता माऊली जी असते की नाही भाऊ, ते गावातल्या बायला कधीच म्हणत नाही की माझ्याच नवऱ्याचे पाय दाबा. नाही 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 नाही, तुम्ही तुमच्या पतीची सेवा करा, फक्त त्यातलं वर्म काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. असं संताईनं असं येडूले बेडू कधीच केलं नाही. तुमची ज्या देवावर ज्या सद्गुरूवर निष्ठा असेल त्याला आपल्या जीवनाचा नावाडीपणा जन्मभर त्याच्या ताब्यात राहा. साधूचा अंकीला झालं तुम्ही तुकोबा, तुम्ही एकाच जागेवर जाता. हा त्याला तुकोबाना आशीर्वाद. ते माहीत पडलं निळोबा राहिले की तुकोबा म्हणत मी तुले मंत्र देईन आज मला मंत्र न देता वैकुंठात गेले कसे. त्याचा बरोबर त्याला होतं माझा सद्गुरू काही माणूस नाही, माझा सद्गुरू हा हा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. माझी सद्गुरू माऊली माणूस नाही, म्हणून झोप निळोबा राय बसले भजन कर. खाणं नाही पिणं नाही निराहार. पण भजन कोणाचं केलं असेल? निळोबा रायानं गजर कोणाचा केला असेल? तुकोबा रायानं विठ्ठलाचा गजर केला जन्मभर. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग रामकृष्ण आहे. पण निळोबा रायानं गजर कोणाचा केला? तुकाराम 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 तुकाराम. म्हणून हो का तुम्ही म्या ठेका गेला एकट्यानं, नाळ पोळीनं होईन नुकसान 7-8 हजाराची तुमची. जो म्हणीन त्याचं चांगलं होईल. तुकाराम तुकाराम नाम घेता. हा एकावर भलतं संकट आलं मग म्हणे मा आबाचं नाव घेतो, ते नाही भेट तू आबाले. तुकाराम तुकाराम नाम घेता. जोच निळोबानं मुक्त कंठानं गजर सुरू केला. तुकाराम 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 श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. तुका माऊली आता देवाच्या वैकुंठात गेले म्हणजे परमेश्वर स्वरूप झाले तुकोबा. तर ती परिस्थिती पाहून वैकुंठातून परमात्मा झाले की तुकोबाला आता राहू द्या वैकुंठामध्ये, लय कार्य केले जगामध्ये. आता म्हणून परमात्मा झाले म्हणून उभा राहायच्या पुढे. मग परमात्मा ज्यावेळेस साधूचे दर्शन देते भक्ताले त्यावेळेस काय काय होत असते. परमात्मा हा सुगंध स्वरूप आहे, म्हणून साधूले भक्ताले त्याच्या दासाले पहिले दिव्य सुगंध येते. तो सुगंध उदबत्तीचा कापडाचा नसते, तो अलग असते, तो देवाच्या अंगाचा आहे. परमात्मा हा सुगंध स्वरूप आहे म्हणून भक्ताले पहिले तो सुगंध. आणि देवाच्या अंगाचा रात्रंदिवस प्रकाश पडत असते.
परमात्मा प्रकाश स्वरूप आहे. म्हणून त्या प्रकाशानं निळोबारायाचे डोळे लागले आणि त्या सुगंधानं निळोबाराय स्वतःला विसरले. त्याला म्हणतात देहभाव गेला. मी बाई आहो की माणूसावर राहत आहे, किती दिवस किती वाजले कुठे बसेला, याला म्हणतात देहभाव जा. निळोबाराय स्वतःला विसरले. त्यावेळी जगाचा मालक महाविष्णू भगवान काय म्हणतात, निळोबा 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 म्हणतात. कोण आपण? तर परमात्मा म्हणते तुम्ही अन्न पाणी सोडलं, धावा करून राहिले, अनुष्ठानाला बसले, पण तुमचे गुरु तुकोबा आता निजधामात आहेत. म्हणून मी आलो, तुम्हाला काय काय पाहिजे सामान ते सांगा. मी जगाचा नाथ जगाचा बाप तुम्हाला वरदान द्यासाठी आलो. तुम्ही डोळे उघडा निळोबाराया, काय काय पाहिजे ते मागून घ्या. त्या याला म्हणतात एकनिष्ठा. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा. आमच्या गावात बनगी धनगर याला 1000 मेंढऱ्यात एका पोवाज पण सारख्याच दिसतात, बिलकुल हुबेहूब. पण त्या एका मेंढीचं पिलू तुम्ही डाल्या खाडचं सोळा, ते 1000 मेंढरे ते कधी चुकून कोण्याच मेंढी जोड जात नाही. बराबर त्याची माय वय. याला म्हणतात एकनिष्ठपणा. काय म्हणतात? हा, एकनिष्ठपणा. काय काय परमात्मा म्हणते तुम्ही डोळे उघडा, काय पाहिजे ते मागा, मी वैकुंठातून आलो. त्यावेळेस निळोबानं सांगलं, तू देवाचा देव अशी, सर्व गुण संपन्न नशील, तुझ्यावरचं कोणी नशील, पण देवा तुला अजून ज्ञान नाही. परमात्मा म्हणे मुळा काय चुकलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी. अरे पत्रिकेत नाव नसलं तर लोक जात नाही. किती नेटलला लग्न असो, मानव टाकायला काय रोग घालता. दुसरा मध्ये जाऊ द्या ना, साळा भाऊचा हुकूम नाव नाही, मी नाही जात तरी मला बोलावलं नाही. त्या संसारातला मरणारा माणूस बदत नाही. निळोबाराया तुला बोलावलं कोण, देवाचा देव असून तुला हे माहित नाही कुठे जावं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचून आला शिका. अरे त्या प्रल्हादावर महान संकट आलं, त्यानं धावा केला म्हणून तू गेला नरसिंह. असं मायावर काही संकट नाही, मायावर काही टेन्शन नाही. तू जठून आला तरी चालला. निळा म्हणे आम्ही, अरे देव म्हणे मी देव आहो ना बाप, सऱ्या ब्रह्मांडाचा बाप, पण मला तू गेट आउट म्हणत. निळोबा म्हण तू देव असो की देवाचा बाप असो, निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा, आणि तू काय याचा धावा करीत अस. मी जप कोणता करून राहिलो, म्हणजे तुकाराम तुकाराम. तू तुकाराम महाराज आहे काय म्हणे, नाही जाय. काय याला म्हणतात एकनिष्ठता. बा एकनिष्ठता जीवनात आल्याशिवाय मजा नाही जीवनामध्ये. नाही नाही नाही. एका वावर खंद, वीर खंद होती वावरा, 10-15 फूट खंद आला त्याचा साळा. म्हणे पाणी अटी तुम्ही कधी मरसान तर लागत नाही. हा ते आहे खास पाण्याची गाठ. तर ठिकाणी तिसरा आला, त्यानं त्याला बिचकून. हा बसलाच लोकांचा ऐकत, बंदा वावरात गड्डे पाणी लागलं. एका माणूस एका ठिकाणी खंद सुरू केलं तर पाणी. नाही नाही, आयुष्य पुस्तकाने मरायच्या आधी विठोबा दिसला पाहिजे ना आपल्याला. विठोबा आता आपण रोजच पाहतो, पण जसं ज्ञानोबा तुकोबा कानोपात्रा नामदेव माऊलीने जसं चैतन्य स्वरूप दर्शन झालं, असं झालं पाहिजे. तर चरित्र काय झालं की भगवान वैकुंठात गेले. मग तू काय माऊली सांग, तुकोबा तुकोबा तुकोबा. मग काय देवा म्हणून, बापा ते पिंपळनेरले जा, तुमचा भक्त उपाशी तापाशी बसला निळोबा नावाचा. हो हो. मग आले निळोबा. निळोबासाठी तुकोबा वैकुंठातून आले. रामकृष्णाने मंत्र दिला, डोक्यावर हात ठेवला आणि टाळ दिला तुकोबाला. निळोबा राया म्हणजे आपला आबा इवाई मेला, बाप मेला, पण डबल दिसला का आपल्याला. असा अळप झळप कुठे व्हायचे खाता काही रसवंतीवर दिसला का आपला आबा. नाही, मेला झालं ते हरपला बुडा उपायला का परावा. संत तसे नसतात. नाही नाही, संताईले मरण त्याच्या डायरीत नसते. जिवंतची मेले लाजा वाटून येत आहे, ते जिथे कोणीच मरेल असतात. मग मरण काय करीन काही. तुकोबा राय निळोबा रायसाठी वैकुंठातून आले, त्याचा आजचा हा दिवस आहे. आणि आज कार्यक्रम लहान आहे, पण तो महानच म्हणा लागेल. कारण आमच्या महिला मंडळीनं या जागेत जगद्गुरु तुकोबा रायाचे जे अभंग आहेत,
जे रामेश्वर भटजीनं लिहिले, संताची तिरी जगनाळे 14 टाळकरी होते गंगाची मवाळ, त्याने ते अभंग लिहिले, त्याचा झाला गाथा, अभंगाचा गाथा. आणि त्या गाथ्याचं अटी महिला मंडळाने केलं पारायण. पारायण पूर्णता झाली, त्याचा आज छोटासा समारोह. तर संताचा जो अभंग असते त्याचं जे पुस्तक होते त्याला गाथा म्हणतात. त्या गाथ्याचा एक अभंग लिहिला आमच्या हरिभाऊनं. काय सुंदर अभंग आहे तो, की बापा बापा तुझ्या अभंगाची गाथा आम्हा चारी वेद. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेद किती आहे? 4. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. ते संस्कृत मध्ये खूप भारी आहे. एक एक पुस्तक एवढं आहे, एका वेदाचं एवढं. ते कोणाच्यानं वाचल्या जाईल, कोणाला अर्थ समजेल, आयुष्य तेवढं नाही. संस्कृत कोणाला येत नाही. तर हे मराठी वाङ्मय तुकोबाचा गाथा, ज्ञानोबाचा, नामदेव माऊलीचा, आमच्या नरहरी माऊलीचा गाथा म्हणजे अभंगाची गाथा आम्हा चारी वेद. तुटे भवबंध पठन करीता, एक एक अक्षर तिचे झाला पांडुरंग. या अभंगातलं गाथ्यातलं एक एक अक्षर म्हणजे विठोबा आहे. म्हणून आम्हाला कीर्तनाला गेलो की नवीन गावात लोक म्हणतात, आज अभंग कोणता घेता, कीर्तनाला लिहून द्या बरं आम्हाला. आम्ही कोणालाच लिहून देत नाही, कारण लिहून द्याला की ते चिटकूर अभंगाचं तो फक्त ते चाल म्हण्यापुरतं हू करापुरतं पाठ करते. कुठे फेकी आणि कुकडे फेकून देण्याचा काय, त्याला काय हिंमत आहे त्याची? त्याला फक्त लोकांमध्ये झैकलं पाहिजे, चाल म्हण्यापुरतं ते कळवं चमकलं पाहिजे. कोणालाच लिहून देत नाही आम्ही अभंग, कधीच नाही देणार. नाही नाही नाही, कारण त्यातलं एक एक अक्षर विठ्ठल रूप आहे. एक एक अक्षर तिचे झाला पांडुरंग, आणि प्रत्येक अभंग निज धाम. अरे पंढरी आहे या रूपानं. घरामध्ये सोनं चांदी तर वागवा, टापस बाया बुगड्या भारी भारी साड्या कुठे जाया यायच्या ते वागवा, पण हे पाहिजे ना घरामध्ये. संत वाङ्मय पाहिजे, चिपोळ्या पाहिजे, विना टाळ, रांगोळ्याचं पीठ 12 महिने सरणार नाही. डच डब्बा बरे डच काऊन चौक सळे रंगमाळा हा तो वैकुंठी स्वामी. ज्याच्या दारी रांगोळी निघते त्या घरातले माणसं मेल्यावर वैकुंठाला जातात. किती सस्त्यात देव द्याला तुकोबा. बरं, चरित्र काय झालं? एक एक अक्षर तिचे झाला पांडुरंग, प्रत्येक अभंग निज धाम. प्रत्यक्ष पंढरी आली या भुवरी, आणि असे ज्याच्या घरी तो पुंडलिक. थोडं भाग्य आहे तया वेरूळ कराचे, तुझ्या भंगाचे तो करी पारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता जगद्गुरु तुकोबारायाचं चरित्र म्हणजे एवढा समुद्रासारखा इतकं दिव्य आहे. किती वर्णन करा तुकोबाच्या जीवनातला एक प्रसंग आपण वर्णन करू. आपलाही उद्धार होईल, आपल्या पूर्वजाचा उद्धार होईल, आपली वाणी पवित्र होईल, आणि पंढरीचा विठोबा आपल्यावर खुश होईल. जय नरहरी मा 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 तुकोबारायाच्या जीवनात घरातले बरेच माणसं मेले. पहिली पत्नी दमानं मेली,
भाऊ तीर्थयात्रेला निघून गेला. कर्ज बाजारी झाले तुकोबा. घरात खायला अन्न नाही, दुष्काळ पडला. तुकोबा संतप्त झाले. तुकोबानं काही घरातल्या पोथ्या पाहिल्या, वाचून पाहिल्या, जमलं नाही, शांतता नाही भेटली, आनंद नाही आला. शेवटी तुकोबारायानं त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा त्यांच्या हातचं जे विठोबा रुक्माईचं मंदिर होतं ते दुरुस्त केलं आणि त्या मंदिरामध्ये रोज पूजा अर्चा करून भजन करायचं बस एकच सपाटा सुरू केला. तर हे देवाचं नाव असं आहे की तुम्हाला काहीच नाही आलं तर चालेल, जन्माला आलं काहीच नाही आलं तर चालेल, पण देवाचं नाव जर मुखात आहे तर अवघ्या दशा येण्याची साधती. तुकोबा म्हणतात आम्हाला अनुभवाला आम्ही तुम्हाला सांगतो, भरोसा ठेवसान तर ठेवा. ज्ञानाची दशा, योग्याची दशा, कुंडलिनी जागी करणाराची दशा, तीर्थयात्रा करणाराची दशा, वाल्मिकासारखे, नारदासारखे, तुलसीदास बाबासारखे ग्रंथ लेखक असतील त्याची दशा. ह्या बंद अवस्था तुम्हाला घरच्या घरी प्राप्त होतात. फक्त तुम्ही विठोबा विठोबा सदैव म्हणसान तर अवघ्या दशा येण्याची साधती. अवघी प्राप्ती विठोबा म्हणणाराले होते, पण बहादर पाहिजे ना, भरोसा ठेवणारा. यात झांबलू दे त्यात झांबलू दे, आयुष्य खलास होते. झालं, तेल गेलं, तूप गेलं, दुपार नाही हाती आलं, अशी अवस्था होती. विठोबा विठोबा जो नेहमी म्हणते रात्रंदिवस, त्याला बंध्या अवस्था घरच्या घरी प्राप्त होता. तुकोबा मग कीर्तन करायला लागले. भाविक लोक जमा झाले. 14 टाळ करी जोडले की जन्मभर त्यानं तुकोबाच्या कीर्तनात टाळ वाजवला. 14 निष्ठावान जन्मभर. म्हणून गावगावचे लोक तुकोबाचं कीर्तन घ्यायला लागले. तुकोबा कीर्तनाचा आशा काहीच नाही. कोण आपल्याला पैसे द्या, कपडे द्या, मानपान द्या, फोटो काढा, किल्पा टाका. तुकोबाचं कीर्तन कासाठी होतं, मले जसा विठोबाच्या नावाचा अनुभव आला तसेच तुम्ही निर्भय निश्चिंत आनंदी झाले पाहिजे, असं तुकोबाचं कीर्तन. त्या कीर्तनात परमात्मा येत जाय, म्हणून ऐकणाऱ्याला ती अवस्था प्राप्त होत जाय. आशा कायचीच नाही. तुकोबा कीर्तनात उघड सांगत, भाऊ जन्माला आल्यानंतर निंबू, नारळ, गंडा, दोरा, कान फुकणे हे तितंबे करू नका. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार. नेनती काही टानाटोना, नामस्मरणा वाचून तेची संत तेची संत ज्यांचा आहे तरी काय. तू लोकायला म्हणते पटत जाय. मग ज्याचे हे धंदे होते, लोकायला बोलायचे, फसवायचे, निंबू, नारळ, गंडा, दोरा, मंबाजी गोसायासारखे, त्याचं दुकान बसायला लागलं. लोकायला पटलं. नको म्हणून तुकोबा सांगतात हे बरोबर आहे. कामधंदाही करा, नका तेजूर आणा पोरी, बांधा सोप्या माळ्या घरे, मग मस्त आहे. तर तुकोबाच्या कीर्तन आल्याशी धूम होत जाय. मग यायची दुकानदारी झाली बंद. त्याची तय पायातली आग कुठे गेली, कुठे जात असते आग, मस्तकात. हा, ते तय पायातली आग मंबाजी गोसायाची मस्तकात गेली. गरम झाली त्याची मशीन. मग त्याला काही सूचना. लोक काय तुकोबाचं कीर्तन म्हटलं की, तुकोबाचं कीर्तन म्हणजे निखळ साध्या मराठी. तुकोबा म्हणतात, भाऊ अंगात ताकद असतील, पैसे असतील, चांगले सोबती असतील, घराच्या पेटीच्या किल्ल्या हाती असतील तर तीर्थयात्रा करा. लोक म्हणत बरं, मग हिंडतो आम्ही तुकोबा पेट्या घेऊन लाडूच्या. तुकोबा म्हणत आपण एक कर्जा तीर्थयात्रा करसान तर विठोबा विठोबा म्हणता, नाही तर फेटाल ना पास, तुमच्या खात्यात खळखळ पुण्य पडणार. खाऊन हो तुकोबा. हा, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू ब्रह्मानंद धनिवरी. तुकोबा म्हणत तीर्थयात्रा कराच असं नाही, पण करसान तर विठोबा 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 म्हणत करा, नाही तर पाहिजा बरं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे चित्त नाही नामी, असं तुमचं झालं ना. असा गोड उपदेश तुकोबाचा. काहीच जण म्हणत आम्ही इतक्या बुचक्या मारून आलो, गंगासागर केलं, रामेश्वर केलं, हे केलं, एकही तीर्थ सोडला नाही. तुकोबा म्हणत चांगलं केलं भाऊ तुम्ही ना, पण तुम्हाला खरं सांगू, विठोबा विठोबा म्हटलं तर काय ते आम्हाला टाइमच नाही सापडला त्याचा. विठोबा गटोळे उचल्यातच गेलो. मग तुकोबा काही बोलत था बंगात. तुकोबानं सांगलं, जाऊन या तीर्था काय तुला केले, चरम प्रक्षाळीले वरी वरी. सांभळत धुतलं फक्त वरवर. अभंगावर तुकोबाचा या बुवाचा आणि आठी बळबळ करून राहिला याचा. हा जर असं म्हणजे तुम्ही आता काळ्या आणून ठोकसा,
गाथा आहे ती गाथ्यात पा तुकोबा सांगलं भाऊ जाऊ या तीर्था काय तुला केले चर्म प्रक्षाळीले वरी वरी नाव नाही घेतलं म्हणे यादच नाही आले पतलं पतलं घेतलं तुकोबा पतल्या पतल्या नाही जमत बाबा हे जर दणकून घ्यावं लागते रात परत म्हणे नाही बा ते नाही सांग तुकोबा म्हणत मग तुमची गत कशी झाली भाऊ म्हणे कशी सांगा तुकोबा तुकोबा म्हणा वृंदावन फळ घोळीले साखरा कडू वृंदावनाचं फळ होतं एका जणांना त्याचा शेंडा कतरला त्याची बायको म्हणे सोपी गोट आहे साखरेच्या पोत्यात दाबा त्याला महिनाभर मला ते जळानी या तुम्ही झालं गोड म्हणे काय सुंदर पत्नी भेटली मला सल्ला देणारी वकिलाची फी द्यावं लागते हिची फी द्यायचं काम त्यानं पोतं सोडलं साखरेचं आणि ते खोडू वृंदावनाचा फळ त्याच्यात दाबलं तोंड घेतलं बांधलं काही दिवसानं ते काढलं आता गोड झालं असेल ते बाई म्हणे बिंदू मोठा घास घ्या चांगला खपाट्या काच काही तुकोबा वृंदावन फळ गोडीले साखरा भितरील थारा मोडीची ना तीर्थयात्रेची या टिंगल नाही निंदा नाही पण संत जगाच्या माय बाबा त्याचं अंतकरण तिळतीळ तुटते हे चित्र लोकांचे पाहून म्हणून त्याने सांगलं की तुम्ही तीर्थयात्रेला जा पण संत जो देवाचं नाव घेत असेल त्याच्या संगतीत जा विठोबा विठोबा म्हणा नाही तर मग तुम्ही अंग धुता धुता विठोबा 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 म्हणा जगातले पन्नी तीर्थ तुमच्या नानी आंघोळ करता भजन करी देव त्याच्या बरोबरी देव त्याच्या गावात लोकांचा त्रास होत जाय भजन कीर्तनात विक्षेप येत जा म्हणून तुकोबाने विचार केला की आपल्या हरिनामाची मातीने व्हायला पाहिजे कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैवतु लभ्यते न गंगा न गया काशी न काशी न च पुष्करम जिव्हाग्रे वर्तते यश हरिरित्यक्षरात जे जगातले बंदी तीर्थ करून जे पुण्य भेटणार नाही ते पुण्य हरी दोन अक्षर जर म्हटले तर त्याच्या खात्यात जमा होते हरिरित्यक्षरात जिव्हाग्रे वर्तते यश ज्याच्या जिभेवरही दोन नावं सदैव चालतात राम म्हणा हरी म्हणा विठोबा ऐका तेवढं पुण्य त्याला घर बसल्या प्राप्त होते म्हणून तुकोबा नाही आपल्याला आपल्या विठोबाच्या नावाचा अपमान नाही करायचा मग तुकोबा भंडारा पर्वतात जा इंद्राणीच्या काठावर गेले पहिले काही दिवस तठी विक्षेप आला मग भंडारा पर्वत निवडला तठी मग तुकोबा भजन कर चिपोळ्यान वेळा चालला कचऱ्यात सारखा तठी काही विक्षेप आहे ना तुकोबाचं चालला गायचं कुठे भंडारा डोंगरा आणि कीर्तनाचे कार्यक्रम असले की मग रात्री कीर्तनाला जात तुकोबा आणि तुकोबाचं कीर्तन फार सोपं तर एक त्या देहोमध्ये खूपच पंडित पोहोचल होता खूपच पाठ त्याचं एका अक्षरा महिनाभर बोले तो प्रवचन करे लोक खूपच दिपून गेले होते तुकोबा गावातूनच जात भजन करतच चिपोळ्या निघताना गजर करत रस्त्यानं भंडारा डोंगरा ते पंडितांना बरेच दिवस पाहिलं म्हणे काय तुकोबा हे बा काही नॉलेज नाही काही नाही इटोबा इटोबा कीर केलं याय म्हणजे आपलं किती पाठ आहे किती ग्रंथ आहेत आपल्या घरात काय कपाटा भरायला आहे जाऊ काय तुकोबाले दाखवू काय एक दिवस एखादं पुस्तक वाचू याला म्हणतात गुरकणी काय म्हणतात हा गुरकणी माहित नाही तुम्हाला ती शिवाला दाखवला ना गुरकणी पहिले शाळेतल्या पोरायला कंबरपट्टे होते का आपल्याला कंबरपट्टे खाकीची पॅन्ट होती त्याच्यावर असे रफ करतो पण भूक जर जास्त जोराने लागली ती पॅन्ट खाली खाली जर गेली तर एक अशी काडी घ्यायची कडक आणि त्या करडोळ्याला गुरकणी द्यायची जेवण झालं की काढून आणि पंडित त्याच्या मनात त्याने विचार सागर नावाची पोथी घेतली हे एवढी मोठी गप्पी आहे सर त्यात भारी फिलॉसॉफी सृष्टी कधी निर्माण झाली कापासून झाली आणि मेल्यावर माणसाचं काय होते बापा आत्मा कुठे जाते समाधीचे प्रकार आणि ते सर्व दगडाचं देव ते पोथी घेतली डोकशावर झालं तुकोबाचं भजन चालू होतं भजनाचा रंग असते त्या रंगात साधू रंगत असतात आणि संसारातले लोक संसाराच्या रंगात रंगत असतात आहे की नाही हरभऱ्याला भाव आला की रंग लागला
तुरीले भावाला की रंगला, कापसाले भावाला की रंगला, त्या रंगात पोरग झालं की रंगला, मेलं की रंग उतरला. हा संसाराचा रंग. साधू देवाच्या नामात रंगत असतात, साऱ्या जगाले रंगून निघून जातात. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, तुका लुटीत आहे रंग साय हे झाला पांडुरंग. अशी तुकोबा त्या रंगात रंगले. चिपोळ्यान मिळून पांडुरंगाचं नाव, डोळे बंद. हा ते पोथीचं गोठवळ घेऊन गेला. हनुमान तुकोबाच्या पुढेच बसला. ज्याचं तोंड काही बोले ना, नामासी विनमुख तो नर ज्ञानोबा माऊलीने सांगायला, भाऊ पापी माणूस कसा वय खा. पापी माणूस म्हटलं की आपल्या मुखात काय देते, बिड्या पेणारा, दारू पेणारा. नाही 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 नाही, त्याची खून आहे. ज्याचं तोंड उलतच नाही, जो विठोबा म्हणतच नाही, तो महान पापी. असं कोण म्हणते? ज्ञानोबा माऊली. काय म्हणते ज्ञानोबा माऊली? नामासी विनमुख. याच्या पुढचं सांगू? बाबाले राग येणार. अरे बाबाले, बाबा तिच्या पायरीवर राय बा, तू अगवपणा नको. संताईनं तर सांगलं की राम न वदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. ज्याचं तोंड बोलतच नाही, समजून चाला, तो एका बापाचा नाही, किती बापापासून व्हायला तो. राम न वदे ज्याची वाचा. खूप संताईनं लिहिलं, खूपच इथलं खतरनाक लिहिलंय. संत शिया देतात का कोणाले? जो लोकांना शिया देते तो संत होते का? संताचं हृदय तिळतीळ तुटते की तुम्ही 84 लाख योनीत भटकले ना पाहिजे डबल. आता हा गोल्डन चान्स भेटला ना, हात पाय कान नाक डोळे, म्हणून विठोबा म्हणा हे संताईला उठते. गुलाबराव माऊलीच्या कीर्तनात लोक आले, काही जण टाळ्या वाजून काही वाजवत असणार, म्हणत पायाची जागा आहे काय, तमाशा आहे काय की टीव्ही पाहणं. शेवटी त्याच्या मुखातून निघलं, उठ भडवीच्या जाय तू येथून आमच्या कीर्तनी बसू नको. भडवीच्या शब्द काले काढतील संत, पण संत जगाचे मायबाप ना, त्याचं हृदय तुटे बरा असं. तो वाघेला वा ते पोथी ठेवली पडून तुकोबाच्या पुढे बसला. तू विठोबा काही म्हणे ना, पाय तुकोबा म्हणे काय. पण झालं काय की जगद्गुरु तुका माऊलीच्या ध्यानात, म्हणजे ज्या देवाचं आपण नाव घेतो तो देव ध्यानात येत असते साधूच्या. त्या देवाचे हात कसे, पाय कसे, डोळे कसे, देवाचं रूप कसं, त्या रूपामध्ये साधू एक रूप होतात. तुकोबा ते पांडुरंगाचं रूप ध्यानात आलं विठ्ठलाचं, आणि ते देवाचं रूप पाहत पाहत भजन करत एक रूप होय. आणि हा भंशबा पुढे बसला, हा काही विठोबा म्हणे ना. मग त्याचे संस्कार, त्याच्या अंगाचे परमाणू हे बजळ लोकांचे ते आले तुकोबाच्या अंगावर. त्याचे जाणे काय झालं की तुकोबाच्या ध्यानातला देव गेला, विठोबा चालला गेला. तुकोबा म्हणत अरे आज कसं झालं हे. तुकोबा लयले डोळेला परमात्माला ध्यानात आणत, मन इंद्रिय एकाग्र करत देव ध्यानातच. उन्मन्नीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. आज भेट खाऊन नाही देत माझा विठ्ठल, काय झालं. म्हणून तुकोबा मला काहीतरी धाळ पडली बापा, संकट आलं, काय 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 आलंशी म्हणून डोळे उघडले तर हे बा पुढे बसेल भोमसे बा. तुकोबा म्हणा हेच आहे संकट, याच्यामुळे देव ध्यानातला गेला. तुकोबा म्हणा भाऊ कसे आले तुम्ही. आता कोणी घरी आलं तर बोललंच पाहिजे ना बा, आहे की नाही. माणूस आहो ना आपण, कसे आले काय आले बोला असला. त्याने विठोबा खुश होते. आइए बैठिए पीजिए ठंडा पानी, ऐसी बात करने के लिए न लगती कुछ पैसा आने. तुकोबा म्हणतो भाऊ तुम्ही कसे आले. तो म्हणे तुकोबा तुम्ही सदैव फक्त हे चिपोळ्या वाजवत आणि डोबा 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 डोबा. बरं मग त्याचं काय आलं तुमच्या मनात. म्हणून मी पोथी आणली मोठी हे काशीवरून, पण माझी अशी इच्छा मी वाचन करतो, तुम्ही थोडी ऐका. तुकोबा काही हरकत नाही, मी ऐकतो, पण घोंगळा अंगावर घेतो मग ऐकतो बा. म्हणजे चालेल चालेल. तुकोबा आसनावर उठले, ते आसनाचं बसेल घोंगळ त्या अंगावर घेतलं असं, दोन्ही कानात घातले पक्के मोठं असे. दिवसा काम धंदा राती भजन हरी पाठ, याले सोडून सांगीन कोणी कानात घाला. एकनाथ माऊली लिहिला हे कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले ना, हरी पाठी आले बस. हरी हरी म्हटलं की सगळे मार्ग झाले.
तुका मालून घातले, बोटून वर घातलं, ते अंगावर घोंगड, बाबा धाबय म्हणत त्यानं. तुकोबानं अंदरून आवाज, भाऊ करा चालू आता वाचन. त्याने त्याला वाचन सुरू. वाच्यात तो आता खोदलो वाचन का, लोखंडाची मशीन आहे, टाकला तो मावानी. मग त्यानं तुकोबा बोलवा, मग तुकोबा काही भले भले छान छान, हो हो वंस मोर असं काही म्हणून नाही राहील. तुकोबा झोप लागली काय हो, म्हणून त्यानं असं घोंगडं निसत्यानं उचकून पाहिलं तुकोबाच्या डोळ्याला कानात. मग तुकोबा काय भाऊ, हे कोणती पद्धत आहे पोथी ऐकायची तुमची? कानात बोट घातले, हे कधी निघतील बोट? तुकोबा म्हणून हे बोट कधी निघतील सांगू तुम्हाला? तुकोबाच्या तोंडून अभंग निघाला. नाम म्हणता मोक्ष नाही, ऐसा बोध करतील काही, बधीर व्हावे त्यांच्या ठाई, दुष्ट वचन वाक्य ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. त्याला समजलं, पाना स्लिप झाला आपला विनाकारण दणके घेतले, पोती गुंडावली, घरी चालला गेला. मग तुकोबाने अधिक भजे डोळे लावले, देवाचं प्रार्थना केली, विठोबा ध्यानात आला, आणि मग चाललं. आपलं भजन काहून सुटते माहिती आहे काय? आपण देवाचं नाव घेतो, भाग्यवान लोक आपण, आपल्यावर कृपा आहे गुरुची, आपल्या नाव मुखात येते आपल्या. पण आपण काय करतो, नाम जप करत असताना हे संसारातलं जे मटेरियल आहे, हा जो सळेल माल आहे, मायेने तयार करेल, याच्यात आपलं चित्त जाते, याचं आपण ध्यान करू, मुखानं नामही चालू आहे. म्हणून देव आपल्या ध्यानात येत नाही, आला तर तो टिकत नाही, तरी हे वाया जात नाही. बरं काही दिवस असंच चालू द्या, मन भटकणारच आहे. त्या मनाला म्हणा तू किती दिवस उड्या मारता तर मार. आता ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो. माझ्या गुरुची शक्ती माया मागे अशी आहे की हे मना, एक दिवस तू स्थिर होशील, ते नखरे सारे बंद होतील, तू पै कुकडी विठोबा म्हणतो चालू ठेव, मन आपण मध्ये स्थिर होते. मग आता कुठे जावे मन, तुमचे चरण ते थंड होते काही दिवसांनी. म्हणून मन वावरात जाऊ द्या, म्हशीत जाऊ द्या, पैशात, पण आपण विठोबा म्हणा, ते मन एक दिवस हारते, जय भक्ताचा होत असते. मग असे हे तुकोबाचं भजनाचा होता. मग तुकोबा कीर्तन करत, कीर्तन असं ज्ञान सांगत तुकोबा, कसं साध सोपं, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. माझ्या पांडुरंगाच्या नावात काय ताकद नाही, तुम्ही नाव घ्या माझ्या पांडुरंगाचं, सगळ्या तुमच्या इच्छा पुऱ्या होतील, मेल्यावर वैकुंठे भेटेल. असं सोपे कीर्तन तुकोबाचं. मग तुकोबाचा जय जयकार सगळीकडे व्हायला लागला, भाविक लोक जुळले, पोटभऱ्या लोकांचा दुकानं बसले. आता काही चालत तर नाही, मग काय करावं? त्याने काही युक्ती केली. पहा कोणती युक्ती केली? त्या काळामध्ये ब्राह्मण लोकांमध्ये रामेश्वर भटजी हा माणूस खूप शिकेल होता, त्याला राजाचा आश्रय होता, राजा पगार देत जाय रामेश्वर भटजी, इतका विद्वान. मग ज्याचे हे धंदे बसले ते सगळे लोक रामेश्वर भटजी जवळ गेले. तो माणूस बताल नव्हता, याईनं बताल केला. कसे आले बा इतके जण ब्राह्मण लोक माघारी, काय काम आहे? ते याईनं सांगलं की तुम्ही तुमच्या नांदात असता, तुमचा बजेट चांगला बसेल आहे, तुम्हाला काय फिकर आहे, पण इकडे आमचे काय हाल म्हणजे काय झालं? अरे म्हणून ते तुकोबा नाव ऐकलं का तुम्ही? तुकाराम महाराज कुंभेच्या घरी जन्म झाला म्हणे राजा, आणि काय कीर्तन करता गावरान मराठी भाषेत, बंधू लोक बावर काही जन्मा गेला ना, आपल्याला कोणीच विचारत नाही, पंचांग माती खाऊन राहिले, योग मुहूर्त म्हणे. रामेश्वर म्हणे मला यातलं काही माहीतच नाही म्हणे, म्हणूनच आम्ही आलो. आम्ही लोकांना म्हणतो की घर बांधसान तर हे आम्हाला विचारा, काही पैसे द्या, आम्ही हे तुम्हाला ग्रह नक्षत्र राहू की तू सांगतो. लोक म्हणतात तुकोबांना रात्रीच कीर्तनात सांग, विठोबाचे घ्यावे हाची मुहूर्त शकून मुखी विठोबाचे. रामेश्वर बळी म्हणजे असं केलं म्हणजे ते कोण तुकाराम महाराज म्हणजे देऊचे आहे ते तुगावानी बाबा, खूप डायरेक्ट कीर्तनात. म्हणजे अजून काय विषम वाटलं तुम्हाला? ओ म्हणे 16 आपल्या बामण जातीची अकालपट्टी रेन करणं लावलं. मग रामेश्वर भटजी आले, आपल्याबद्दल काय म्हणते तू? वाणीने कुणबी तुकोबा म्हणे. तुकोबानं रात्री कीर्तनात असं सांगलं एका गावात की वेदाचा अर्थ अर्थ हा माचीचा ठावा आणि येरांनी व्हावा भार बांधा. म्हणजे वेदाचा अर्थ तुकोबा म्हणतात फक्त आम्हाला माहित आहे, बाकीच्या बामणाने फक्त गद्यावानी वजवा.
सांगा. आता येरांनी व्हावा भार माता असं म्हटलं तुकोबान, याने जरा 2-4 अक्षर पदरचे लावले. जा रामेश्वर भटजी लाल जरत झाला, जा दिमाखाला. अगोदरचा विद्वान माणूस, श्रीमंत, राजाचा आश्रय, तो काय समजते कोणाला. म्हणे मी पाहतो कोण तुकोबा कुणबी आहे तर मी काढतो त्याची चांगली साठ. आला बा रामेश्वर भटजी मागोलीवरून तुकोबाचे विचारपूस करत आला. तुकोबाचं चालू होतं पहिले. जिजाबाईने सांगलं कोणीतरी आपल्या दारी शास्त्री पंडित यायला. तुकोबा बरं 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 गेले तुकोबा. जय हरे भाऊ, राम राम भाऊ, कसे आले बा. तो काहीच बोलले ना, काही बोलले ना, म्हणजे एकदम फुगेल होता तो. ते लोकांनी बैकून दिलं तर त्याने वास्तविक तोबा चांगला होता. त्यानं तुकोबाकडे पाहिलं, म्हणले वाटीचं असं काहीच दिसत नाही, काय गोड बोलून राहिलो. या भाऊ, जय हरे बाबा, कसे आले, काय सेवा करू आम्ही, कुठे असता. त्यानं तुकोबाकडे पाहिल्यानं काय समजणार तर काहीच नाही, नाराज, खूप साधा बोया. मग त्यानं रागाने विचारलं, म्हणे तुम्ही कीर्तन करता म्हणतात, ऐक्यात आल तुकोबा. हो कीर्तन करतो मी, पांडुरंगाच्या कृपेनं साळंकी मंजूर बोलत असे वाणी. बोलविता धनी वेगळा तो, माझा पंढरीचा राजा जशी मार कृपा करते तसं मी बोलतो, मी नाही कीर्तन करत. बरोबर, तुम्हाला नवीन अभंग आले म्हणतात स्वतःचे. नवीन आले नाही, माझ्या पांडुरंगाच्या कृपेनं माझ्या मुखात जे येते ते बोलतो मी, त्याचे अभंग झाले. आणि तुम्ही म्हणता वेदाचा अर्थ आमाशी ठावा. हो हो, मग येरांनी व्हावा फार माझा, आम्ही काय वजे वाहणार आहे आम्हाला का. नाही, मी असं काही म्हणत नाही कोणाले, पण माझ्या पांडुरंगाच्या कृपेने जे अक्षर आले आणि त्याचे अभंग झाले तसंच मी बोलतो, ते कीर्तन करतो. कोणी दिला तुम्हाला हा अधिकार अभंग म्हणायचा. अधिकार काही कोणी दिला नाही, माझ्या पांडुरंगाच्या कृपेने माझं जीवन चालू आहे, त्यात हा एक प्रकार झाला अभंगाचा. आजपर्यंत जे अभंग घेतले लिहिले, आजपासून माझी आज्ञा तुम्हाला सक्त ताकीद, उद्या स्वकृत अभंग म्हणायचा नाही, कीर्तन करायचं नाही त्याच्यावर. तुकोबा म्हणत, पण हे आतापर्यंत माझ्या हातून जे वर्णन केले लिहिले याची काय वाट. रामेश्वर त्याची काय वाट, म्हणजे ते बंद गठोळ बांधा आणि इंद्रायणीच्या द्या टाकून दे. रामेश्वर म्हणजे राग राग चालला गेला. आता हे साधूशी खिटे घेणं खूप सोपी वाटते. साधू साधा सुद्धा असते, त्याच्याजवळ काय असते, हत्यार नाही, काही नाही. साधू काहीच नसते, वागोजवळ बाम गोया नाही, काही नाही, मेजॉरिटी नाही, कोणता पक्ष नाही, संघटना नाही, काहीच नाही. त्याची एकच संघटना असते, वेडा वेडा रे पंढरी मोर्चे लावा भीमाती, चला चला संत जनन करा देवाशी भांडण, लुटा लुटा पंढरपूर धरा रखमाईचा वर, तू का म्हणे सगळे चाला घाव निशाने घातला. हे असते साधू वेगळं. तो तर गेला, मोठा तावताव गेला रामेश्वर भटजी घरी, पण विठोबाचं मन त्यानं दुखलं. माझ्या भोळ्या भक्ताला तू भेव दाखवला, दाब टाकला, 4 अक्षर पाठ आहे द्यायच्या भरोशावर. राजाचा तुला आसरा म्हणून इथला घमेंड मध्ये वर गेला. विठोबाला ते सहन झालं नाही. माय बापा, संतासी शोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे नोहे बरे उभय लोकी, देवाचा तो वैरी शत्रू दावेदार, पृथ्वी थार निधी तया. नाटम मामले नाही भेलत चालीन, एकदा तलवारले नाही भेलत चालीन, पण जो देवाचं नाव घेते ना त्याच्याशी भिवूनच वागा लागेल, त्याच्याशी प्रेम करा लागेल. तुमची झोपडी असली तर माडी होईल, त्याच्याशी वैर करसान माडी असली तर खिंडारा होईल. जोई हातात येईल एक दिवस. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु जगद्गुरु तुका माऊली रात्रभर झोप आली नाही. रामेश्वर भटजी विद्वान आहे, राजाचा आसरा आहे. पांडुरंगा काय काय झाले तू दिला तुला म्हणजे. तुका माऊलीनं ते अभंग जे आले होते ते कपड्यात बांधले, इंद्राणीच्या डोहात डुबून टाकले आणि तटीच इंद्राणीच्या काठावर पांडुरंगाचं भजन करत बसले. की तुझ्या कृपेनं आले, मा त्यात काहीच दोष नाही. आळ मायावर आला, आता मी अन्नही घेत नाही, पाणी घेत नाही. तू जर परमात्मा सत्याचा वाली असेल तर तू न्याय देशील म्हणून इंद्राणीच्या काठावर रोज उपाशी तापाशी बसले. तुकोबा बस पांडुरंग पांडुरंग. जिजाबाई आली, समजोल ऐकलं आणि पोरा आले, बाबा घरी चालत नाही. आता नाही, आता हा निर्वाणीचा इशारा, भजनच चालू इंद्राणीच्या काठावर. भोळे भाविक लोक आहे लढत तुकोबाच्या पुढे. तुकोबा कीर्तन बंद झाले, आमची गोळवाणी ऐकायची गेली. तुकोबा म्हणून तुम्ही भजन करसान तर करू लागा, नाही तर मग जाग. मी मात्र
आता हा रोष देवावरचा सोळा भजन तुकोबा भजन त्यो राजू. आता पा विठोबाले काही करता येते म्हणून त्याला काय म्हणतात, परमात्मा देव म्हणतात. म्हणून पांडुरंगाचे फोटो भारतभर नाही जगभर आहे, मंदिरात काऊन होतात. तुमचा फोटो नाही गेले आता कोण्या दिवशी असते भेंडोरचा बाजार, गुरुवारी आहे सकाळून मस्त मांडा फोटो गेले आपले ज्याचे त्यानं, म्हणजे उदबत्तीचा पोळा फुकट, अंगारपिठी फुकट म्हणा, तरी लोक घेतील. लोक म्हणतील काय 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 लीला केल्या या फोटोवाल्याने त्या सांगा. बरं म्हणे लीला धुरे कोरले, चुगल्या लावल्या, 6 पेंड्या म्हटलं भाऊ एवढाल्या पेंड्या उचलल्या होत्या मी रात्री, 6 पेंड्या चोरायला एक खट्ट्या. हे त्याचा फोटो आहे. लोक म्हणतील की तुम्हीच पूजा करा त्याची. माझ्या पांडुरंगासाठी काय मंदिराचं नाव काढलं तर किती वर्गणी देतात हो लोक. बाप, आम्ही नरारी मायचे फोटो किती वर्ष झाले करतो. नपूर येते हो कोणीही गावातल्या कुठे. अरे बाप रे, सी लाईन लागते. आता दानापूर सगळ्याला जाणार एक दिवस चालता चालतं फोटो घेऊन बोलायला बाबांना रात्री कीर्तन आहे, चालता गाडी घेऊन रात्री कीर्तन फोटो दुसऱ्या नाही का रात्रीच घरी असं काय. गोपाल कृष्ण श्री समर्थ संत गुलाबराव. आता चरित्र असं झालं राम तुकोबा रायासाठी अनुष्ठान चाललं पाहिजे. तिकडे काय झालं की रामेश्वर भटजी घरी गेला, मोठ्या आयटीनं बसला, म्हणे चांगला केला, दटावलं तुकोबाने. ते बाकीचे लोकांना म्हणे झालं ते केलं म्या बरोबर, अभंग डुबून टाकले आणि ते सगळं झालं. आता ते घेणार नाही, तू काय कुणबी आसपासून अभंग म्हणणार नाही, बिंदोक राहतो. बाबा काही मस्त केलं, काही बैकलं होतं ते गावाच्या गावात लोटले होते. आम्हाला टेन्शन आलं तर म्हणे काहीच नाही, अंबाजी बॉय खूप खूप झालं. मग झालं काय एक दिवस की त्या पुणे जिल्ह्यामध्ये एक अनघडशा नावाचा फकीर होता, मुसलमान समाजाचा, आणि तो सिद्ध पुरुष होता. म्हणजे त्याच्या गुरुने त्याला तो मंत्र दिला होता. तिथले कोटी त्यानं जप केला, म्हणजे तो मंत्र सिद्ध होत असतो. श्रीराम जयराम जय जय राम 13 अक्षराचा मंत्र आहे. किती घरी गेल्यावर हिशोब ठेवला. जपता मंत्र 13 कोटी, दर्शन देईल तो जग जेठी. या गोष्टीवर ज्याचा भरोसा असेल त्यानं श्रीराम जयराम जय जय राम 13 कोटी जप करा. रामचंद्र प्रभूचं साक्षात तुम्हाला दर्शन झालं नाही तर मग भेट जा. आम्हाला झालं. कृष्ण भगवान की जय, माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आता तुम्ही म्हणसान आमचा तर भरोसा आहेच म्हणा थोडाफार, पण याला पुरावा काय द्यानं सांगून नाही तर खेडी मिळी जसं आहे की नाही. कैलास भाऊला वाटलं कधीच झालं रामाचं दर्शन काय सांगतात तर बरं आहे, नाही तर रुटीन जो एक दिवशी विचारायला सांगूनच देतो तुम्हाला. जय नारायण. रामचंद्र महाराज गुलाबराव माऊलीचे शिष्य त्याने सांगलं असं आहे की बा 13 कोटी जर श्रीराम जयराम नावाचा जप केला तर रामचंद्र साक्षात दर्शन देतात. पण तो दर्शन, माझी पत्नी होती भक्तमालाची आई, तिच्या संगीत आम्ही दोघे जण 4 वाजता उठू, दूध गजर सुरू करू, सोरात सोड तर भाऊ उजिडो 8-8 वाजे 8-9 वाजे मग दिवसभर काम करावं लागेल. पण म्हटलं अशानं 13 कोटी मध्ये लोकही होणार नाही. मग काय केलं, वह्या विकत आणल्या, कांड्या विकत, कांड्या भेटत 4 आण्यात, आणि त्या लोकांच्या घरोघर दिल्या की बा याच्यावर श्रीराम जयराम लिवायचं. मग त्या आधी वया जमा करणं, कांड्या पुरणं, पैसा जो खळकू नाही. कोणी गावाला कीर्तनाला गेलं तर कीर्तनात पहिले सांगायचं, कीर्तनात आज कोणी पाया लागू नका, पैसे देऊ नका, नारायण शेला. ह्या वया आणायला त्यांच्या श्रीराम जयराम जय जयराम लिहून द्या. ज्याच्याजवळ पैसे असतील त्याने स्वतःच्या पैशाने विकता. जो वया गावोगाव लिहून झाल्या, जो जमा करणं झाल्या, कैलास भाऊ 13 कोटीच्याही वर. गोपाल कृष्ण 13 कोटी नामजप त्याच्याही वर झाला. हरिक झाला, मन भरून गेलं. पारायण अजून वया आहेत, 100 वया लिहिलेला आहे, पोटईले वया आहेत, आण्याला जाणं झालं नाही. झालं काय मग घटनात येत आहे का? त्या वह्या पाहून मन आनंदानं भरून उड्या मारून. मग अयोध्येला पत्र पाठवलं नृत्य गोपालदास महाराज आले की बाबा असं असं झालं,
माझी इच्छा आता अयोध्या चित्रकूट इकडेच राहायला देह सोळ्याले आहे, मला रामचंद्र प्रभूचं दर्शन पाहिजे. त्याचं पोस्टानं पत्र आलं मोठं अंतर्देशीय, आणि रामचंद्र प्रभूच्या पायावरलं तुलसी दल आणि प्रसाद खडी साखरचा पोस्टानं आला. आणि त्याने सांगलं की अशी जर तुमच्यावर कृपा आहे रामचंद्राची, तो बंद्या जपाच्या वया रेल्वेनं घेऊन या, आणि शेवटच्या श्वासालोक तुम्ही इकडे राहा आमच्याजवळ, रामचंद्र प्रभू तुम्हाला पोषायला समर्थ आहे. मग काय केलं, नांदऱ्याला गेलो, भगवा ड्रेस शिवला. आता रेल्वेनं जाणं त्या वया घेऊन, पैसा जोय नाही. भगव्या ड्रेसाला खूप पावर आहे तिकडे, इकडे नाही आपल्या तिकडे UP-MP मध्ये. मग भगवा ड्रेस शिवला, कटिंग करणं बंद केली, दाढी वाढवली उली, आणि त्या वया मस्त एका 2 केली खोके आणून त्यात पॅक केला. 13 कोटीचे वर रामजय. आणि आता अयोध्येला जायचं ठरलं, रामचंद्राचं दर्शन घ्यायचं. हे माझी आत्मकथा नाही म्हणा, तुम्ही प्रभू रामचंद्राचं विठोबाचं नाव म्हणा, म्हणून हा स्वतःचा छोटा अनुभव तुम्हाला बाबाची आज्ञा घेऊन सांगला. झालं बाबा, अशी सगळी तयारी झाली. दरेच 2-3 खेप घालूनही पाहिला. वावरात माई आई कापूस याच्याला जायला होती, तर तो डरेस घेऊन वावरात घेऊन तिच्या पुढेच उभा राहिला. माई आई खूप देवी होती, साधी एकदम. ते कापूस असता ते वटीत टाकलं असं पाहिलं. कोण आहे रे म्हणे बुवा तू? हम काशी से आ रहे, उज्जैन जा रहे मैया. म्हणे बाबा मला काही एवढं बिळतो समजत नाही, कोण आहे रे बाबा तुम्ही? म्हटलं निन्या काही फायदा नाही, 13 कुठे माय जर काय करून राहिली खाली बसलं. म्हटलं मा तुला म्हणवायचं पण मी तू पोरगा निना आव ना कार्य अवगत मी किती भेटी राहिले का, काय केलं रे तुला? हे कधी शिवलं रे बाबा काय? मग आम्ही तिथे चाललो आता रामनामाचं ते हे घेऊन, आता हे ते तू आपली शेवटचीच भेट आता. म्हणे अरे बाबा कधी रे? मग मला कोण ते काही नाही, आता कोण फोन, मी रामाचं दर्शन आले चाललो म्हणजे चाललो. तिला गठोळे घेऊ लागलं, घरी आलो तो भाग वेगळा. पण मग काय झालं, आता पुढची गोष्ट आहे का, 4-7 दिवस झाले आणि कीर्तन करत जाऊ आम्ही. डोलार खेळले, खूप कार्यक्रम होता, डोलार खेळले, कीर्तन होतं, रात्री कीर्तन झालं. पण दुसऱ्या दिवशी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं रात्री कीर्तन इच्छापूरले होतं. त्या कीर्तनाची पत्रिका असल्यामुळे डोलार खेळवरूनच बारस गेर सोडून दुसऱ्या दिवशी त्या लोकांबरोबर आलो इच्छापूरले. त्या रात्री बाबाचं रूप पाहिलं, पहिली भेट झाली, ते कीर्तन ऐकलं. नरहरी माऊलीचा अभंग होता, मायबाप होत्या दिवसचा, न पालटेची एकन भक्त भोळाची भाविक येरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडे, नेने गर्भवास एक विष्णू साची दास, तुका म्हणे खरे नाव विठोबाचे बरे. या अभंगावर नरहरी माऊलीचं कीर्तन ऐकलं. ते कीर्तन तर ऐकलं, बाबा माशी बोलले नाही, माकडे पाहिलेही नाही. पण मी घरी जसा गेलो कीर्तन ऐकून, तर माया अंगातला तो 13 कोटी जप, पण तो भागवा डरेस, तो संचार आपलमती झाला, डिलेट झाला. काय झालं काही समज, लाईन कशी काय गेली काही समजा, त्याचे फ्यूज बाबांसाठीच काढून घेतले काय सांगा. पण मग माझं चित्त असं व्याकुळ झालं की दर गुरुवार मग कीर्तन आले सुरू केलं बाबाचं. ते गठ्ठे घरात तसेच राहिले, तो ड्रेसही तसाच राहिला, डबल घातलाच नाही. आणि मग झालं काय, करता करता पुढचा तर इतिहास लय मोठा, किती दिवस सांगले तर सरणार नाही. पण काय झालं, त्याचं रूपांतर असं झालं की कधी राम दिसती
आपल्या प्रवचनाले फाटा कुठून फुटला? श्रीराम जयराम जय जयराम हा 13 अक्षरी मंत्र, याचं 13 कोटी जप केलं म्हणजे तो मंत्र सिद्ध होतो. त्या अनगडशा फकीराने त्याच्या गुरुनं जो मंत्र दिलता त्याचा त्याने एका आसनावर बसून स्वच्छ हातपाय अंग धुवून जप केला, तो मंत्र सिद्ध झाला. म्हणून त्या अनगडशा फकीराले सिद्ध महात्मा म्हणत. तर त्याचं एक अंग धुण्याचं 12 होतं, म्हणजे मोठं ते तलाव हौदासारखा अनगडशा फकीराचा. त्यात ते पाणी त्यानं तसं सिद्ध करेल होतं मंत्र म्हणून, त्यात तो अंग धुत जाय अनगडशा फकीर. आणि हा रामेश्वर भटजी एक दिवस राजाच्या भेटीला चालला. त्या अनगडशा फकीराच्या त्या आश्रमाजवळून होता याचा रस्ता. तुकोबाचे अभंग डुबवले. तुकोबा उपाशी तापाशी बसेल. विठोबाचं मन दुखलं, मग विठोबा खवळला. विठोबाला काही करता येते. विठोबाने याले अशी बुद्धी दिलेली का रामेश्वर भटजीले. हा रामेश्वर भटजी म्हणले की अनगडशा फकीराच्या या हौदातच अंग धुवून पहा. माझ्या भक्ता जो विघ्न करी त्यासी मी निर्दळी नाना परी. सांगा अनगडशा फकीर गावात भिक्षा मागायला जाय आणि हा लेख रामेश्वर भटजी कपडे काढले मारली बुचकळी त्या काच्या सिद्ध पाण्यामध्ये. अनगडशा फकीराच्या पाण्यातून बाहेर निघला, झाली चुई चुई सुरू. साऱ्या अंगात आग झाली. बस असा कुदतच जाय तरी राहून राहून इकडे पाय तिकडे पाय कुदेच. रामेश्वर भटजी काय झालं म्हणे असं. कसा तरी कुदत कुदत घरलो आला. शिष्याईला बोलावं. बरं म्हणे इकडे या. म्हणे काय झालं बाबा? म्हणे जास्त बोलू नका. माझ्या साऱ्या अंगात आगच होऊन राहिली. काय झालं काही समजत नाही. ते म्हणे सोपी उपाय बसा तुम्ही. म्हणे काय का? म्हणे तुम्ही बसा तर खरी. रामेश्वर भटजी बसला. दोस्त त्यानं वेदाचा पाठ केला. एक असुरामध्ये मंजूळ गायन आहे. तो म्हणे बंद करा हे बळबळ. माझ्या अंगार वाढून राहिली. हे उरफाटे रिॲक्शन आलं तुमच्या दवाईचं. म्हणे माझ्या आग वाढ बंद करा ते बळबळ. ते मग काय करा? मग त्यानं काय करा? गोमती राम लिंबाचे डाक्स तिकून शिक तिकून संस्कृत मंत्र. तो म्हणे द्या फेकून हे तिकडे टमरेलं तुमचे साय हो. मग अंगात आग हो आग कानच बसे. कसं काय? आळंद नेले गेला. अजानू वृक्षाखाली बसला. वर गई ती मळकं बांधला मोठं. त्याच्या शिशेल म्हणजे इंद्राणीचं पाणी टाकत जा. रातभर दिवस बोला. हा काही दवाखान्यात असलं तर ते बसील. ते साधूची खोडी करेल ते कसं काय बसील दवाखान्यात? हा त्याच्यासाठी त्या साधूचेच पाय धरा लागतील. तसं जमत नाही. तो काही शांतच नाही. तितक्यात काही शिष्य रामेश्वर भटजीचे तुकोबाच्या भेटीला आले. तुकोबाचं भजन चालू होतं इंद्राणीच्या काठावर. एका जणाने हिंमत धरून सांगलं म्हणे तुकोबा तुकोबा. तुकोबा म्हणत काय भाऊ? म्हणे वाघोलीचे रामेश्वर भट्ट आहेत, फार पंडित ज्ञानी ब्राह्मण आहेत. म्हणे बरं 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 काय झालं बा त्याचं? म्हणजे त्याचं झालं काय? म्हणजे मेले नाही त्याचं झालं काही नाही, पण ते झालं असतं तर पुरलं असतं. त्याचे असे हाल आहेत की त्याच्या अंगात अशी आग आहे तर कानच नाही बसून राहिलं. मंत्र म्हटले, वेदाचा पाठ केला, खऱ्या अंगाला चंदन लावलं, मलायगिरी लावलं. बरं इंद्रायणी ते गैती खाली बसेल आहेत पण ते जमून नाही राहिलं. बरोबर. तर त्यावेळेस तुका माऊली पाच संत कसे असतात. तुका माऊली म्हणतात माझ्या रामेश्वराच्या अंगात 10 होतो आहे. हो बाबा. तुका माऊलीने एका कागदावर अभंग दिला. म्हणजे तुका माऊली बोलले, संताजी केलीनं तो लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रहीना खाती सर्पतया. शेवट त्याच्यात एक ओळ अशी लिहिली की होतील शीतळ अग्निज्वाळा. आज सांगलं ते रामेश्वर भटजी जे चेले येल होते त्यांनी सांगलं की हा अभंग तुम्ही तुमच्या गुरुले तुम्ही वाचा आणि ऐकायला लावा, 10 बसून जाईल. त्याला हरिक झाला. ते गेले ते गुरु तेच कुदतच जाय तटी त्या अजान वृक्षाखाली आग होत जाय. सऱ्या अंगामध्ये मुळ्या मारत जाय. धावा रे वाचवा रे मला मरतो रे. खाणं नाही पेणार. हे गेले म्हणे बाबा बाबा बाबा. म्हणे काय बा? आम्ही एक नवल ऐकलं, नवल डोळ्यानं पाहिलं. म्हणे काय झालं? लवकर सांगा. म्हणे तुकोबानं एक अभंग लिहून दिला, तो जर तुम्ही ऐकसाल तर तुमची आग बसते. जास्त बेतली थंडा झाला माणूस की बायकोला म्हणते की नाही मग
ते मरीमाय म्हणस ना तू लावून मग अंगारा जमलं तर जमलं. कोणती आहे मरीमा बाय तुम्ही ऐकत नाही ना. लाव अंगारा लाव, मरीमायचा लाव, सुखोबाचा लाव, मावशीत बाचाही चालते लाव. थंड झाल्या तर लोक नाही बदत काही. तुका म्हणे फिरेन भवंडीने दम जिरीचा दम जिरती ताम अंगाऱ्यावर भरोसा बस. रामेश्वर भटजी म्हणे लवकर वाचा तो अभंग, लवकर ते मराठी भाषा आहे. काही ना तो अभंग वाचला. पहिली बोल वाचली. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सरपत आहे, चाराने आग बसली. दुसरी ओळ वाचली. होतील शीतळ अग्नी ज्वाळा. हे ओळ वाचता बरोबर रामेश्वर भटजीच्या अंगातला दाह बंदा गेला. बंदा आणि तुठीच कुद्याला लागला त्या अजन वृक्षाखाली. आणि एकच जप सुरू केला त्याला, तुकाराम 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 तुकाराम. जोज निसटला तठून. कुठून? आळंदीवरून. तुकोबाच्या भेटीला तर इकडे चरित्र झालंच होतं. म्हणजे इंद्रायणी मातेने त्या वह्या दिल्या, कोरड्या ठेवल्या, जय जयकार सुरू होता, तुकोबाची मिरवणूक सुरू होती. त्या गाथ्याची मिरवणूक कोण हा आला तिला. बस मग त्याला पश्चाताप आला की आपण तुकोबाने खूप खोडी केली, खूप दटावलं. तुकोबानच आपल्या अंगातला दाह शांत केला. जो तुकोबाच्या पायावर पडला आणि जसा तुकोबाचे पाय धरले लढला, तुकोबाकडे पाहिलं तर तुकोबा त्याला चतुर्भुजच दिसले. कृष्ण भगवान की जय. तुकोबा चतुर्भुज दिसता बरोबर रामेश्वर भटजीने जिथले बामन होते जात भाई, ज्ञानी पंडित सगळे सांगतात, मी आजपासून कोणाचाच राहिलो नाही, मी आजपासून घरी जाणार नाही आणि मी तुकोबाचे चरण मरेलो सोडणार नाही. जो रामेश्वर भटजीने टाळ घेतला गळ्यात, कीर्तना टाळ वाजवत जाय. अक्षर फार चांगलं होतं. तुकोबा अभंग बोलले की रामेश्वर भटजी बोलत. तुकोबाची पहिली आरती कोण लिहिली? ज्यानं एवढा छळ केला, ज्यानं अभंग डुबवले त्यानंच आरती केली भाऊ. पण साधूने तदलोक दम धरावा लागते. हा रस्ता इतका सोपी नाही, कसोटी लागत असते, परीक्षा होते. या परीक्षेले जे जे भेले ते घसरले, परीक्षेत उतरले बापरे ते संत पदाले पोहोचले. रामेश्वर भटजीनं आरती लिहिली आणि मग ते त्याचे बामन म्हणून ते काय केलं तुम्ही? तुकोबा शूद्र कोणी त्याचे पाय धरता योग्य, आपण ब्राह्मण. त्यावेळेस रामेश्वर भटजीने सांगलं म्हणे, रामेश्वर भट्ट बीजा, हे ब्राह्मण हो, हे माय जातबाई लोक हो, तुम्हाला तऱ्याचं असेल तर सांगतो, नाही तर मरा. तुका विष्णू नाही सारे लेको. तुकोबा विष्णू भगवान दोन नाहीत रे. मला अनुभव आला नाही ते तुम्हाला सांगतो. तर मरे लोक नाही, शेवट लोक तुकोबाचं सोडलं नाही. रामेश्वर भटजीनं तुकोबाचंच भजन केलं, सेवा केली, टाळ घेतला, अभंग लिहिले. कसं आहे चरित्र? असं अफाट चरित्र आहे कोणाचं? जगद्गुरु तुकोबारायाचं. संत चरित्राचे श्रवण देवा आवडे कीर्तन. संतांची कथा जटी चालू होते तटी भगवान वैकुंठ धाम सोडून ऐकायला येत असतात. म्हणून संतांची कथा ऐकायला कोटी जन्माचं पुण्य पाहिजे. तो योग आज आपला श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या कृपेनं या ठिकाणी आला आणि तुम्ही भोळे भाविक लोक त्याचे सहभागी झाले. असाच योग जन्मोजन्मी जन्म जन्मांतरात चंद्र सूर्य तोपर्यंत हे भगवान, हे माई नरहरी माऊली आमच्या हातून अशी थोडीफार सेवा घडत जावी, हेच माऊलीच्या चरणी आपण प्रार्थना करू. ज्ञानोबा जय माऊली.